एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी इंग्रजीतील काही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम, आय वॉज आणि आय हॅव, आय हॅड यांचा उपयोग इंग्रजी बोलताना कशा प्रकारे केला जातो ते समजून घेतले. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय विलचा उपयोग बघणार आहोत. म्हणजेच आय विलचा उपयोग हा इंग्रजी बोलताना 3 अर्थाने केला जातो. ते तिघही अर्थ आपण मराठीतून समजून घेणार आहोत आणि त्याची सेंटेन्सेससुद्धा मी इथे घेतलेली आहेत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, आय विलचा उपयोग हा मी होईल किंवा मी राहील या अर्थाने जेव्हा करायचा असतो तेव्हा तो कसा केला जातो ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. आता मी होईल म्हणजेच याचा अर्थ काय की मी भविष्यामध्ये काय होईल, जसं की मी डॉक्टर होईल, मी शिक्षक होईल, असं जर तुम्हाला सांगायचं असलं तर त्यावेळेस तुम्ही आय विलचा उपयोग करू शकता. जसं की आपण आय एमचा उपयोग जेव्हा करायला शिकलो तेव्हा आपण काय शिकलो की मी शिक्षक आहे म्हणजेच आय एम अ टीचर, म्हणजेच आय एम नंतर आपण नाऊन घेतलेलं होतं. तसंच आता मी होईल म्हणजेच आय विल अ टीचर असं तुम्हाला म्हणता येणार नाही. जर तुम्ही असं म्हटलं तर ते चुकीचं होईल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा, आय विल नंतर तुम्हाला बीचा उपयोग करायचा आहे आणि त्यानंतर जे काही नाऊन असेल म्हणजे तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं असते. म्हणजे आय विल बी ए टीचर अशा प्रकारे तुम्ही आय विलचा उपयोग करताना करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मी राहील म्हणजेच काय की मी आनंदी राहील किंवा मी सावध राहील या अर्थाने सुद्धा तुम्ही आय विलचा उपयोग हा करू शकता. तर आता हे आपण खाली जी एक्झाम्पल दिलेली आहे, सेंटेन्स दिलेली आहेत त्याने आता समजून घेऊया. तर त्यासाठी स्ट्रक्चर आय विल बी प्लस नाऊन घ्यायचं, मी होईल यासाठी या अर्थासाठी. त्यानंतर आय विल बी प्लस ॲडजेक्टिव्ह घ्यायचं, मी राहील या अर्थासाठी. आता इथे बघा, मी एक डॉक्टर होईल म्हणजेच याचं इंग्रजी ट्रान्सलेशन येणार आहे आय विल बी ए डॉक्टर अशा प्रकारे. म्हणजे मी होईल या अर्थाने आय विलचा उपयोग इथे झालेला आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, मी इंजिनियर होईल म्हणजेच काय भविष्यामध्ये, म्हणून इथे आपल्याला घ्यायचं आहे आय विल बी. आता इंजिनियर, आता इथे आपल्याला ॲन लावावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय घेणार आहोत, आय विल बी ॲन इंजिनियर अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे, आय विल बी ॲन इंजिनियर. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, मी विजेता होईल म्हणजेच काय विनर होईल, म्हणून इथे काय येणार आहे, आय विल बी ए विनर, आय विल बी ए विनर. विजेता हे सुद्धा नाऊनच आहे. अशा प्रकारे मी होईल या अर्थाने आय विलचा जेव्हा आपण उपयोग करतो त्यासाठी स्ट्रक्चर काय असेल की आय विल बी प्लस नाऊन. त्यानंतर आता मी राहील या अर्थाने सुद्धा तुम्ही आय विलचा उपयोग करू शकता. त्यासाठी स्ट्रक्चर सेम आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आय विल बी नंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह घ्यायचं असते. मग आता इथे बघा, मी सावध राहील, सावध म्हणजेच केअरफुल, हे काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून आता हे सेंटेन्स कसं येणार आहे, आय विल बी केअरफुल म्हणजेच सावध राहील या अर्थाने, मी राहील या अर्थाने आय विलचा उपयोग. त्यानंतर आता नेक्स्ट काय आहे, मी शांत राहील म्हणजेच शांत म्हणजेच काम, म्हणजेच हे सुद्धा आहे ॲडजेक्टिव्ह. म्हणून आता आय विल बी काम म्हणजेच शांत, मी शांत राहील, आय विल बी काम. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, मी प्रामाणिक राहील, प्रामाणिक म्हणजेच ऑनेस्ट. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आय विल कोणत्या अर्थाने वापरले जाते, तर मी होईल किंवा मी राहील या अर्थाने आपण आता त्याचं स्ट्रक्चर पाहिलं आणि त्याची मराठीतली सेंटेन्स घेतलेली पाहिली आणि त्याचं इंग्रजीत आपण ट्रान्सलेशनसुद्धा केलं. आता दुसऱ्या कोणत्या अर्थाने आय विलचा उपयोग केला जातो, तर मी करेल, मी करेल किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, मी करेल किंवा मी जाईन किंवा मी येईन या अर्थाने सुद्धा तुम्ही आय विलचा उपयोग हा करू शकता. मग त्यासाठी स्ट्रक्चर काय असणार आहे, आय विल प्लस V1. म्हणजे तुम्हाला इथे बी वगैरे वापरायची काही गरज नाही आहे. मी हे करेल, मी ते करेल, मी तुला फोन करेल, मी तुला मदत करेल या अर्थाने तुम्ही आय विलचा जेव्हा उपयोग करता तेव्हा काय घ्यायचं असते, फक्त आय विल त्यानंतर जे काही क्रियापद असेल त्याचा फर्स्ट फॉर्म तुम्हाला घ्यायचा असतो. त्यासाठी बघा मी इथे आता मराठीतली काही एक्झाम्पल घेतलेली आहे, सेंटेन्स घेतलेली आहे. बघा आता इथे काय आहे, मी तुला फोन करेल म्हणजेच काय
आय विल, मी करेल, म्हणून आपण त्यासाठी काय घेणार आहोत, आय विल. नंतर तुला फोन करेल म्हणजेच वर्ब काय आहे, कॉल. आय विल कॉल यू. आय विल कॉल यू, मी तुला फोन करेल. किंवा तुम्ही जर असं म्हणायचं असलं तुम्हाला की मी तुला संध्याकाळी फोन करेल, आज संध्याकाळी फोन करेल, तर मग तुम्ही काय म्हणाल, आय विल कॉल यू दिस इव्हिनिंग. फक्त इथे जोडायचं आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे हे जे अर्थ जे आहेत ते समजून घेतले तर तुम्हाला अगदी मोठी वाक्यसुद्धा इंग्रजीतून आय विलचा उपयोग करून सहजपणे बनवता येतील. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी अभ्यास करेल म्हणजे मी करेल या अर्थाने, मी करेल या अर्थानेच, म्हणून इथे सुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे, आय विल स्टडी. V1 फॉर्म घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी वाचन म्हणजेच काय, मी वाचन करेल, मी करेल, वाचन करेल म्हणजेच मी वाचन करेल. म्हणजेच इथे सुद्धा काय येणार आहे, आय विल रीड. बघा, आय विल रीड, मी वाचन करेल किंवा मी वाचेल, म्हणून आय विल रीड. त्यानंतर मी शिकेन, मी शिकेन म्हणजेच काय, शिकणे यासाठी काय वापरतो आपण, वर्ब लर्न. म्हणजेच इथे काय येणार आहे, आय विल लर्न. तर अशा प्रकारे मी करेल या अर्थाने आय विलचा उपयोग कसा करतात ते तुमच्या आता लक्षात आलेला असेल. आणि फर्स्ट यूज आपण काय पाहिला इथे, मी होईल. म्हणजे इथे बघा, मी होईल म्हणजेच त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, आय विल वापरायचं आहे. आणि मी राहील म्हणजेच इथे बघा, मी त्यासाठी पण सेंटेन्स घेतलेले आहे, जसं मी राहील म्हणजेच त्याचा तिथे काय उपयोग करायचा तुम्हाला, आय विलचा उपयोग हा करायचा असतो. हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि मी करेल, मी तुला फोन करेल, मी अभ्यास करेल, मी वाचन करेल, मी शिकेन, म्हणजेच त्यावेळेलासुद्धा आय विल प्लस V1चं स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करायचं आहे. म्हणजे आता इथे सुद्धा तुमचं लक्षात आलं असेल दुसरा अर्थ. त्यानंतर आता तिसरं, कोणत्या अर्थाने वापर करायचा असतो आय विलचा, तर मी करत असेल, मी असेल. बघा, मी असेन आहे की नाही इथे, मी असेन. तर अशा वेळेला त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला कोणतं वापरायचं असते, आय विल बी प्लस जे व्हर्ब असेल, क्रियापद असेल, त्याचा ING फॉर्म तुम्हाला घ्यायचा असतो क्रियापदाचा. वरती आपण कोणता घेतला, V1 फॉर्म घेतला, फर्स्ट फॉर्म घेतला. इथे ING फॉर्म तुम्हाला घ्यायचा असेल. बघा इथे आहे, मी असेन म्हणजे मी काहीतरी करत असेन या अर्थाने. जर तुम्हाला बोलायचं असलं इंग्रजीतलं वाक्य तर त्यावेळेला कसं घ्यायचं, हे स्ट्रक्चर आय विल तर वापरायचंच आहे. आय विल बी, व्हर्ब कोणता आहे, TV पाहणे, म्हणजे त्यासाठी आपण वॉच वापरतो, त्याचं आपण घेणार आहोत WATCH वॉचिंग, ING फॉर्म. आय विल बी काय करणार आहात तुम्ही, मी TV पाहत असेन, आय विल बी वॉचिंग TV. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग येणार आहे. त्यानंतर काय आहे, मी काम करत असेन. बघा, मी करत असेन म्हणजे इथे सुद्धा वापर कशाचा येणार आहे, आय विल काय करत असेल, काम करत असेल. आय विल बी म्हणजे काम करणे हे वर्ब आहे, म्हणून आपण त्याचं काय घेणार आहोत, वर्किंग. आय विल बी वर्किंग, मी काम करत असेल. मग आता लास्ट काय आहे, मी झोपलेला असेल, फ्युचरमध्ये मी असेल, म्हणून त्यासाठी सुद्धा फर्स्ट काय स्टार्ट करायचं आहे, आय विलने. आय विल बी किंवा आय विल बी हे लक्षातच ठेवून घ्यायचं. मी करत असेन असं एखादं मराठीतलं वाक्य जर तुम्हाला इंग्रजीत बोलायचं असेल, मी हे करत असेल, मी ते करत असेल, तर हे लक्षात ठेवून घ्यायचं की त्याची सुरुवात इंग्रजीत कशाने करायची, मग आय विल बी. त्यानंतर काय करत असेल क्रिया, तर त्याचा ING फॉर्म घेऊन घ्यायचा, म्हणजेच आय विल बी स्लीपिंग. इतकं सोपं आहे बघा, आय विल बी स्लीपिंग. आता काही जणांच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असेल की हे जे मी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आणि हे जे मराठीतून अर्थ सांगितलेले आहे, या अर्थाने आपण आय विलचा इथे उपयोग करून मराठी वाक्य इंग्रजीत बनवलेली आहेत. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की हा कोणता काळ आहे, चालू भविष्य काळातलं हे स्ट्रक्चर आहे. पण हे थोडंसं अगदी सोपं करून मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे काळ लक्षात ठेवायचा, त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं इंग्रजीतलं. हे करण्यापेक्षा तुम्ही हे जर अर्थ लक्षात ठेवले मराठीतले की या अर्थाने जर आपल्याला इंग्रजीत वाक्य बोलायचं असलं तर मग त्याची सुरुवात कशी करायची ते तुमच्या सहज लक्षात राहील. म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय विलचा उपयोग हा कोणत्या 3 अर्थाने इंग्रजी बोलताना केला जातो ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.